छकुली आली आता, छकुलीला मस्त पैकी आता तिचाच फोन चालू आहे. काय म्हणते बाई, माझ्यात जर एवढी हिंमत असते तुझा फोन ठेवायचा तर बसच की. बायको जाई माहेरी काम करी पितांबरी, हे चुकीचं आहे. बायको जाई पार्लर, नवरा आवरी घर. दिस इज द न्यू वन ब्रो. सो दुसरा दिवस आज छकुलीला आणलंय कामावर. छकुलीच्या कंपनीत उद्या एक इव्हेंट आहे, त्यामुळं छकुली गेली आहे पार्लरला. त्यामुळं मी म्हटलं की, आणि आज तिचा दिवस पण चांगला नाही गेला. सो छकुलीसाठी मी एक मस्त मज्जा आणले, तिला खूप आवडेल असं. आणि मी असं विचार केला. यस, मी विचारसुद्धा. तर कॅमेरामध्येच बंद पडायचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे बॅटरी संपली. धागिन्यान संपून गेला कॅमेरा. एक मिनिट. हां, तर मी म्हणत होतो छकुलीचा दिवस चांगला नाही गेला, त्यामुळं त्यामधल्या गॅपमध्ये झाडून तर मारलं आहे मी. आता पुसून घेतो, देवपूजा करतो, किचन जरा नीट करतो. गॅस काल संपलेला गॅस आणला आहे. गॅस इज युअर ब्रो. सो घर व्यवस्थित करतो, दिवाबत्ती अगरबत्ती करतो. तोपर्यंत छकुली येईल आणि मग तिच्यासाठी मी एक छोटंसं सरप्राईज आणलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट काय म्हणजे असं हे असं आहे की मी बहुतेक म्हणजे मी तिला असं कधी तिच्या तोंडून मला ऐकायला मिळालं नाही, पण मी जे दिल तुम्ही डायरेक्ट बघा आणि बहुतेक तिला आवडेल. पण मी आणलं तर आहे, एकदम छोटं मोठंसं गिफ्ट आहे. सो आता पुसून घेऊया, दिवाबत्ती करूया. आणि आज जेवण पण मीच बनवणार आहे, कारण तिला बरं वाटत नाही, दिवस पण चांगला नाही गेला, त्यामुळे जेवण मीच बनवणार आहे. तिला म्हणणार आहे जस्ट चिल. किचनचं थोडंसं काम आज एक्स्ट्राच आहे, कारण विषय एक मिनिट विषय कसा आहे माहिती आहे का? विषय असा आहे की दिवाबत्ती पण करायची आहे, भांडी तर घासायचीच आहेत, पण भांडी पण लावायची आहेत आणि कपडे पण लावायचे आहेत. ऑलमोस्ट तर झालंय सगळं. भात लावतो आता, भात लावतो आणि जे कपडे धुवायला आहे ते मशीन लावून घेतो, म्हणजे कसं भात बनत राहील आणि इकडं भांडी आणि इकडं भात होत राहील, तिकडं भांडी आपलं कपडे धुत राहतील. मग 9 वाजता भांडी मारू. तर सगळं काम झालेलं आहे, भात पण झालेला आहे, सगळं झालेलं आहे, फक्त भांडे राहिलेत. पण आता मी भाजी बनवायला लागलो, बटाट्याची भाजी बनवतो. बटाटे सोलायला लागलो बाई. पण खरं 3 बटाटे लय झाले, 3 बटाटे लय झाले. काय वाटतंय अजून एक सोलावा का ना? ह्यो बटाटा नेक्स्ट टाइम ठेवू ना. डन भाई.
तर किचन पण आवरून झालेलं आहे, भांडी फक्त राहिलेत, बाकी सगळं झालंय सगळं. आणि तिला घरात धूप खूप आवडतं म्हणून धूप पण लावून ठेवलंय. बराच वेळ लागलाय खरं तिला आज, काय माहिती आता कसं. बहुतेक पार्लर मध्ये जास्त लोक असतील. ओ ये तो लगेगा ना मेरी. आता मस्तपैकी बटाटा कापूया आणि बटाट्याची राचिक रावस भाजी बनवूया ना मेरी लाल. छकुली आली आता, छकुलीला मस्तपैकी आता तिचाच फोन चालू आहे. काय म्हणते बाई, माझ्यात जर एवढी हिंमत असते तुझा फोन ठेवायचा तर बसच की. कुछ नहीं ये भी दीवानगी है, वो भी दीवानगी है, इसको क्या हो गया है, उसको क्या हो गया है मुझे प्यार हो गया. नाही बघितलं नाही अजून. अरे भाई विषय खोल केला आपण, विषय खोल. तेरे बिन कहीं लगता ही नहीं, क्या करूं मैं क्या ना करूं है मुश्किल, ऐसे हाल में चैन बहराए ना, अब तो अकेले जिया जाए ना, अब तो अकेले जिया जाए ना. आता भाजी घेतले करायला. तांदूळ आणलाय छकुलीने, दूध ठेवतो फ्रीज मध्ये. भाजी बघा, भाजी कसले मारलं बघा. विषय केलाय आपण, विषय करतो पाहिजे आपण, साधे सुद्धा म्हणतो. तसं तर खूप मी सगळं ऑलमोस्ट जेवण सगळंच बनवतो, पण खूप दिवसांनी बनवावं लागलं. आता काय माहित, जैसन बनणे का वैसन खाणे का. विषय क्लोज. जेवण वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. आता खूप वर्षानंतरच ऑलमोस्ट, म्हणजे खूप दिवसानंतर मी जेवण बनवलं. तर बघू छकुली काय रिव्ह्यू देते, त्याच्यावर अवलंबून आहे सर्व काही. समजलं. वास तरी येतोय का नाही चांगला. छकुलीला लागले भूक. छकुली को लगी ले भूक. एमटाई ने बनाया चावल. कुणी? एमटाई. एमटाई नाही काय ते, एमवे. एमटाई एमवे ना. बंटाई. बंटाई. पुष्पा. शब्दा वाचून. ओए भाजी थोडीशी पातळ हो गई है सी, सो लेट्स सी. आता कसं झालं आहे आय डोंट नो. खरं सांग, ते झाक फुसफुस करते. अप्रतिम. जेवून भेटू.